तुमचा पुरावाही सादर केलात, बरोबर? मग आता त्यांना संधी मिळायला हवी. बोला तुम्ही. अख्ख्या गावाला माहिती आहे मी गाडी चालवतो ना, किती काळजीपूर्वक गाडी चालवतो ते. मी कधी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत नाही किंवा स्टंट करत नाही. आज सुद्धा मी माझ्या बाजूनेच जात होतो, यांनी रॉंग साइड मध्ये गाडी घातली. अचानक माझ्या गाडीच्या समोर आल्या. तरी बरं मी वेळेत ब्रेक दाबला. यांच्या गाडीला टच सुद्धा झालं नाही बरं का, यात घाबरून पडल्या. बरं मी काळजीपोटी उतरून यांची विचारपूस करायला म्हणून जात होतो, तर ही मुलगी माझ्याच अंगाला रे ओढत भर रस्त्यात तमाशा केला. यांनी हरामखोर म्हणली मला. तरी असताना मी सहन केलं बरं का. एवढंच नाही, माई साहेबांना वाईट साईड बोलत होत्या. काय होय, मला माहितीये माईंना कोणी काय वंगाळ बोललेलं मी खपून घेत नसतोय. तरी असताना मी सगळं शांततेत सहन केलं. एवढं बोलून थांबली नाही बरं का. या उलट मलाच धमकी देत होती. आज तुला सोडत नाही हे आणि ते. जबरदस्ती माझ्या गाडीची चावी घेऊन जात होती. कशी बशी त्यांच्याकडनी ती चावी काढून घेतली. अजून तिथं तमाशा नको म्हणून त्यांची गाडी साईडला लावली मी आणि तिथून निघून आलो. या सगळ्यात मी रागाच्या भरात त्यांना काही बोललो असेल. नाही म्हणत नाही, मी बोललो असेल मी. पण मुळात यांनी उचकावलं मला. यांनी उचकावलं म्हणून हे सगळं झालं. म्हणजे खरं तर चूक यांची होती. तुम्ही रॉंग साइडने गाडी चालवत आलात, बरोबर? आणि दोष तेजाला देताय. मला माहितीये माझा भाऊ असा नाहीच आहे. ए पोरी, तुला काय वाटलं तू खोट्या गोष्टी रंगवून सांगशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा?